भागातील विद्यार्थी होणार उद्योगपती। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची मोफत संधी। आगरी युथ फोरम आणि लोढा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्योगपती होण्याच्या वाटेवर आहेत। ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाची मोफत संधी मिळाली आहे। मंगल प्रभात लोढा यांच्या विशेष सहकार्याने लोढा संतोल या खाजगी जागेत प्रशिक्षणाची जागा उपलब्ध झाली असून मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी 2 जुलै रोजी या प्रशिक्षणाचे भव्य उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळावी यासाठी आगरी युथ फोरम संस्थेचे सर्वच पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते गुलाबवजे प्रयत्न करत होते। दरम्यान डोंबिवली मानपाडेश्वर महादेव मंदिर परिसरात या संदर्भात विशेष मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। लोढा स्किल अँड एम्प्लॉयमेंट अकादमीच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू मुली विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण हे 1 जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक दिगंबर दळवी, माजी संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय यांच्या उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले होते। आगरी युथ फोरम संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नाला यश मिळून त्यांचे स्वप्न साकार झाले आहे। ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना मंत्री व उद्योगपती मंगल प्रभात लोढा यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थ्यांना लोढा पलावा येथील एक्सप्रिया मॉल समोर असलेल्या लोढा संकुलातील खाजगी जागेत विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे। महिनापूर्वी त्याने मागणी केली होती, त्याप्रमाणे लोढा फाउंडेशन आज इथे गुरु परमपूज्य गुरु गोलवलकरच्या नावावर आता पूर्वी आमची ब्रांच निमित्त होती, सेकंड ब्रांच सुरू केली आहे। आता चांगला त्यांचा प्रतिसाद मिळाला आहे। गुलाबवजे आगरी फॉर्मचे अध्यक्ष ते सांगते। उद्घाटन प्रसंगी आम्ही जी मागणी लोढा साहेबांकडे केली होती मागच्या 2 महिन्यापूर्वी, आज लोढा साहेबांनी ती पूर्ण केली आणि ते 4 कोर्स आणि अजून 2 असे 6 कोर्स इथे आपण तयार करतोय। जवळजवळ 600 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच्यात पहिली बॅच 240 मुलांची होतोय। जवळजवळ 48 गावातील मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट होत आहेत आणि आमच्या दृष्टीने या भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की हा जो उपक्रम आहे हा पहिल्यांदा इथं घडतोय। म्हणजे मुलांना शिक्षणाबरोबर रोजगार कसं दिले, धंदा कसा करतात यासाठी फार महत्त्वाची भूमिका लोढा फाउंडेशनचे आणि मंत्री असलेले मंगल प्रभात लोढा साहेबांनी घेतली आणि निश्चितच याचा फायदा आमच्या सर्व या तरुणांना, खेडेगावातील तरुणांना, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगला होईल आणि निश्चित पुढे हा आकडा 240चा हा 1000च्या संख्येने जाईल आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि आमच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट मिडलला त्याची वंदावी पाऊल अशी पूर्वीपासून आपण बोलत आहोत। दीड महिन्यापूर्वी त्या ठिकाणी एक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला। त्यावेळेला मंगल प्रभातजींनी आजच्या उपक्रमाचा उल्लेख केला होता। त्यांचे जे दळवी नावाचे प्रमुख आहेत त्यांनी याच्यात जीव ओतून काम केलं। म्हणजे या सगळ्या ठिकाणी फिरल्यावर असं लक्षात येतं की अभ्यासासाठी जे विद्यार्थी येतील त्यांना सर्व तऱ्हेच्या सोयी आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीची साधनसामुग्री त्यांच्यासाठी उपलब्ध केली आहे। जे विद्यार्थी 600 लोकांनी आपली नावं नोंदवलीत आणि पहिली बॅच 240 होईल। या सगळ्यांच्या जीवनामध्ये कायापालट होईल। ते इथून अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडले की ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात। आणि म्हणून लोढा साहेबांनी जे सांगितलं की केवळ एवढ्यापुरतंच नाही, तरी असतील उपक्रम असतील तर ते तुम्ही सुचवा, तेही आपण पूर्ण करू। मी आता कॉम्प्युटरमध्ये गेलो होतो, ब्रिटिशांच्या भागात गेलो होतो। मी असं बघितल्यावर लक्षात येतं की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय केली आणि चांगले विद्यार्थी घडतील आणि असे विद्यार्थी घडत घडत ते पुढे सरकतील। दुसरा एक विषय त्यांनी मांडला, खेडेगावांमध्ये तलाव आहे, सगळ्याच गावांना नाही पण बऱ्याच गावांमध्ये आहेत। हे तलाव आता गाळांनी भरले, म्हणजे खाली माती आहे आणि वरती पाणी आहे। ती खालची माती जर बाहेर नीट काढली तर त्या तळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढेल, साठा वाढेल आणि यंदा जो उष्णतेचा कहर झाला, बाष्पीभवनाने धरणं सुद्धा आटायला लागली, तर तो साठा जर झाला तर ग्रामीण भागामध्ये त्या पाणी पुरवठ्याचा निश्चित उपयोग होईल असं त्यांनी जे सांगितलं, तोही उपक्रम
आयुर्वेद फोरमच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून पूर्ण करू एवढंच या ठिकाणी सांगितलं. तुम्ही पण एक कुठले? ते माझे हा नेता आहे, विषय. ते मला आदेश देतात. हरित महाराष्ट्र हा शासनानं घेतलेला उपक्रम अतिशय चांगला आहे आणि त्याला थोडी थोडी मदत व्हावी म्हणून मी ग्रामीण भागातून मी खेडेगावातून प्रवास करतो. कार्यकर्त्यांची नागरिकांची किंवा गावकऱ्यांची मानसिकता अशी आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये 100, 150, 200, 250 झाडं लागली पाहिजेत. यंदा आम्ही टार्गेट थोडं ठेवलं आहे. यंदाचं यश पुढच्या वर्षी पुन्हा याच्यामध्ये दुपटीने होईल अशी खात्री व्यक्त करतो. आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्हाला 5,000 रोपं आम्ही देऊ असं. धन्यवाद.